सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक खूप छान पोस्ट वाचण्यात आली. आषाढ महिना सुरू होतोय, पंढरीच्या वारीचे दिवस आहेत, तर त्या संबंधातच एक पोस्ट आहे. खूप छान आहे, विचार करण्याजोगी आहे, तर नक्की ऐका. शीर्षक आहे, वारी फक्त 15 दिवसांची की आयुष्यभराची. भेटी लागी जीवा लागलीसे आस. आषाढ आला की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच हाक ऐकू येते, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. टाळ मृदुंगांचा गजर, भगव्या पताका, मुखी हरिनाम आणि डोळ्यात सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस. दिंड्यांची शिस्त, वारकऱ्यांचा उत्साह आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं निरागस समाधान पाहिलं की मन नकळत नतमस्तक होतं. हजारो किलोमीटर चालूनही कुणाच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही, कारण त्यांच्या पावलांना भक्तीची ताकद लाभलेली असते. पण वारी म्हणजे फक्त पंढरपूरकडे निघालेली पावलं नाहीत. वारी म्हणजे अनोळखी माणसालाही माऊली म्हणून हाक मारणारं प्रेम. वारी म्हणजे भुकेल्याला स्वतःच्या ताटातील घास देणं. वारी म्हणजे थकलेल्या वारकऱ्याचा हात धरून त्याला पुढे चालण्याचं बळ देणं. वारी म्हणजे स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणं. इथे गरीब श्रीमंत, जात पात, पद प्रतिष्ठा, सत्ता संपत्ती यांना काही किंमत नसते. इथे प्रत्येकाची एकच ओळख असते, विठ्ठलाचा वारकरी. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. हा अभंग फक्त म्हणण्यासाठी नाही, तो जगण्यासाठी आहे. पण मनात एक प्रश्न वारंवार उभा राहतो, वारी फक्त 15 दिवसांचीच का? वारी संपते, दिंड्या घरी परततात, टाळ मृदंग शांत होतात आणि मग माऊली म्हणून हाक मारणारे ओठ पुन्हा कटू शब्द बोलू लागतात. मदतीला धावून जाणारे हात पुन्हा स्वतःपुरते मर्यादित होतात. दुसऱ्याच्या सुखात आनंद मानणारी मनं पुन्हा मत्सरानं भरून जातात. एकमेकांसाठी चालणारी पावलं पुन्हा एकमेकांना पाडण्यासाठी धावू लागतात. कार्यालयात कुरघोडी, समाजात जातपात, घरात अहंकार, नात्यात स्वार्थ आणि मनातून माणुसकीच हरवते. मग प्रश्न पडतो, विठ्ठल फक्त पंढरपुरात आहे का? नाही, तो प्रत्येक भुकेल्या माणसात आहे, प्रत्येक गरजूच्या डोळ्यात आहे, प्रत्येक वृद्ध आईवडिलांच्या मनात आहे, प्रत्येक शेतकऱ्याच्या घामात आहे, प्रत्येक कष्टकऱ्याच्या हातात आहे. जर वारीत प्रत्येकामध्ये विठ्ठल दिसतो, तर उरलेल्या वर्षात तो दिसेनासा का बरं होतो? संत ज्ञानेश्वरांनी विश्वालाच आपलं कुटुंब मानलं. संत तुकारामांनी दया, क्षमा, प्रेम शिकवलं. संत नामदेवांनी भक्तीला माणुसकीची जोड दिली. त्यांच्या शिकवणीचं आपण काय करतो? फक्त अभंग म्हणतो की ते आचरणातही आणतो. खरी वारी पंढरपूरला पोचल्यावर संपत नाही, ती तर तिथूनच सुरू होते. जो प्रत्येकाला माऊली म्हणतो, जो दुसऱ्याच्या वेदना स्वतःच्या मानतो, जो कुणालाही कमी लेखत नाही, जो स्वार्थापेक्षा सेवेला मोठं मानतो, तोच खरा वारकरी. आज समाजाला नवीन रस्त्यांची गरज नाही, गरज आहे वारीच्या संस्कारांची. जर प्रत्येकानं वर्षातून 15 दिवस नव्हे तर आयुष्यभर वारकरी होण्याचा प्रयत्न केला तर वृद्धाश्रम रिकामी होतील, भांडणं कमी होतील, द्वेष संपेल आणि प्रत्येक घरात विठ्ठल नांदेल. चला, यंदा पंढरीची वारी करू नका, मनाची वारी करा. अहंकार सोडा, द्वेष सोडा, मत्सर सोडा आणि माणुसकीची पताका आयुष्यभर खांद्यावर घ्या. कारण विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरला जावं लागतं, पण विठ्ठलासारखा माणूस बनण्यासाठी रोज माणुसकीनं जगावं लागतं. वारी पावलांची नसते, ती मनाची असते आणि मनाची वारी
कधीच संपता कामा नये. बघा, पटतंय ना? तर मग चला, या आषाढात हा आपण एक नियम करूया की आजपासून वारी आपल्या मनाची, पंढरीची नाही. धन्यवाद.